तापमानाचा पारा 40शी पार जाऊन उकाड्याचा त्रास होत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, वाशिम, अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवार दिनांक 29 रोजी पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी काही भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने फळबागांसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हवामानाची अशीच परिस्थिती राहील असा अंदाज IMDने वर्तवलाय। पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील होऊ शकते असं हवामान खात्यानं सांगितलंय। शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी तसा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांनी दिलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील। मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह पुण्यातील तापमानात घट होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहील। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। तापमानाचा पारा 40शी पार जाऊन उकाड्याचा त्रास होत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली। नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, वाशिम, अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसाच्या सरी बरसल्या।